नमस्कार मंडळी. तर आपण निघालो आहे नायगावला. तुम्हाला प्रश्न पडला असेल नायगावला कशाला? तर हे तेच नायगाव आहे जिथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे आणि आपण त्यांच्या स्मारकाला भेट द्यायला निघालेलो आहोत. हे स्मारक इतर स्मारकापेक्षा वेगळं का आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. नायगावमध्ये प्रवेश करताच ठिकठिकाणी मार्गदर्शक बोर्ड लावलेले आहेत, त्यामुळे स्मारकाजवळ जाणं सोपं पडतं. हे स्मारक लोकवस्तीत आहे. तिकडे जाताना तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक प्रवेशद्वार या नावाची कमान दिसेल. तिथून आत गेल्यावर थोड्याच अंतरावर हा वाडा आहे. हा तोच वाडा आहे जिथं 3 जानेवारी 1831 मध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा जन्मस्थळ असलेला हा वाडा सावित्रीबाईंचं स्मारक म्हणून जतन केला गेला आहे. स्मारकासमोर दिसणारी ही फुलझाडे तुम्ही कधीही या तरीही तुम्हाला कायम अशीच टवटवीत दिसतील आणि तिथला परिसरही कायम तुम्हाला स्वच्छच दिसेल. गावकरी आणि महाराष्ट्र प्रशासन यांच्यामध्ये असणारं उत्तम समन्वय या स्मारकाच्या निमित्ताने आपल्याला दिसून येत आहे. वाड्यात प्रवेश केल्यावर समोरच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो दिसेल. हे स्मारक इतर स्मारकांपेक्षा वेगळं का आहे तर याला कुठल्याही प्रकारचं आधुनिक सुशोभीकरण केलेलं नाही. म्हणजेच साऊमाई यांच्या वेळी जशा पद्धतीचा होता तसाच जतन केलेला आहे. म्हणजेच की खाली फरशी किंवा भिंतींना कोणत्याही प्रकारची स्टाईल लावलेली नाही. अगदी जुन्या पद्धतीने जमीन शेणाने सारवलेली आहे, तशाच भिंती पण मातीने सारवलेल्या आहेत. बाजूच्याच खोलीत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. मग तिथून बाजूलाच वाड्यातलं स्वयंपाकघर होतं. स्वयंपाकघरात आपल्याला समोर दिसत आहेत त्या खुंट्या. प्रत्येक भिंतीला जवळजवळ 1-2 अशा खुंट्या आहेत. त्या प्रत्येक खुंटीवर एक झारी, शिकं आणि एक पात्र अडकवून ठेवलेलं होतं. चूल पण पोत्याला दिलेलीच वाटत होती, अगदी टापटीप आणि स्वच्छ ठेवलेली. स्वयंपाकघरात 2 देवळी दिसत आहेत. त्यातल्या एकामध्ये तामण आणि तांब्या, तर दुसऱ्या देवळीत एक छोटी समई आहे आणि तिच्यासोबत काटवट देखील आहे. काटवट म्हणजेच आपली आत्ताची परात, ज्यात भाकरी किंवा चपातीसाठी पीठ मळलं जायचं. त्यावेळी काटवट लाकडी असायची. मांडणीवर असणारी सगळी भांडी तांब्याची आणि पितळेची आहेत. मांडणीलाच खाली अडकवलेली 2 भांडी दिसत आहेत ना, त्याला गावाकडे वगराळ असं म्हणतात. त्याचा उपयोग माठातील किंवा रांजणातील पाणी काढण्यासाठी केला जायचा. खुंटीला अडकवलेल्या शिक्यात जर टोपलं असेल तर त्यात भाकरी किंवा चपाती ठेवली जायची आणि लहान शिक्यात मांजरीपासून संरक्षण व्हावं म्हणून दूध असलेलं पातेलं ठेवलं जायचं. स्वयंपाकघरातच बाजूला एक देवळी होती. त्या देवळीत दिवा ठेवलेला होता. तो दिवा वेगळा काही नसून त्याला देवकाच देवा असं म्हणतात. लग्न लावण्याच्या वेळेस भटजी जे आवर्जून विचारतात, देवकाला दिवा लावला का, गाईला वासरू सोडलं का, त्यातला देवकाचा दिवा म्हणजे हाच दिवा असतो. वाड्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून बघितलं तरी वाड्याची भव्यता आणि ते जतन करताना त्यात कुठली कमी ठेवली असं कधीच वाटणार नाही. वाड्याच्या प्रत्येक खोलीत भिंतीवर असणाऱ्या प्रतिमांमुळे वाडा अधिकच बोलका वाटायला लागतो. तिथंच सावित्रीबाईंनी लिहिलेलं पहिलं पुस्तक काव्य फुले याच्या मुखपृष्ठाचा देखील फोटो आहे. सावित्रीबाईंनी पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली. तर त्या भिडेवाड्यांच्या फोटोसोबतच त्यांच्या त्यावेळेला सहकार्य लाभलेल्या फातिमा शेख यांचा देखील सावित्रीबाईंसोबत फोटो आहे. तुम्हाला माहिती होतं का, पहिल्याच फोटोत दिसणारे आहेत सगुणाबाई क्षीरसागर या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मावस बहीण होती. त्यांनी भिडेवाड्यात शाळा सुरू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्याच बाजूला महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचे दत्तपुत्र डॉक्टर यशवंत यांचा देखील फोटो बघायला मिळतो. खोलीत लाईट जिथं लावलेल्या आहेत ना, तिथं वरती लाकडी कडेपाट दिसतो. लाकडी कडेपाट टाकून
वरच्या बाजूला माळा किंवा पोटमाळ्याची सोय केलेली असावी. आपण आत्ता बघतोय ते आहे भंडारगृह. यामध्ये तुम्हाला पूर्वी वापरात असणाऱ्या वस्तू अगदी जशाच्या तशा बघायला मिळतील. मग ते जातं असो, उखळ, मुसळ, कणिक, हारी किंवा टोपल्या असो. पूर्वी धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे पेव वापरले जायचं. पेव म्हणजे रांजणाच्या आकाराची ठराविक लांबी आणि रुंदी असलेली कोठी, ज्यात प्रामुख्याने धान्य ठेवलं जायचं. समोर दिसणारं पेव अंदाजे 25 पोती साठवून क्षमता असलेलं आहे. वाड्यात असणारे लाईटचे स्विचसुद्धा जुन्याच पद्धतीचे आहेत. त्यात कोणताही बदल केलेला नाही. वाकडेवर एक घोंगडी देखील ठेवलेली आहे. तिथं जवळच बाजूला बादली ठेवली. ती त्या काळात स्नानगृह किंवा मोरी असावी. सावित्रीबाईंच्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती, पण सावित्रीबाई फुले यांनी हार मानली नाही. त्या रोज शाळेत जात असताना लोक त्यांना टोमणे मारायचे, कधी कधी तर अंगावर शेण दगड टाकायचे, पण तरीसुद्धा सावित्रीबाई फुले घाबरले नाही. त्यांनी एक पिशवी सोबत ठेवली आणि कपडे बदलून पुन्हा शिकवायला जायच्या, कारण त्यांना माहीत होतं की शिक्षण हेच खरे बळ आहे. सावित्रीबाई फुले या केवळ एक शिक्षिका नव्हत्या, तर त्या कवयित्री, समाजसुधारक आणि धैर्यवान महिला होत्या. त्यांनी मुलींना शिकवले, महिलांना स्वाभिमानाने जगायला शिकवले आणि समाजाला नवीन दिशा दिली. म्हणूनच गीतकार आणि गायिका असलेल्या शीतल साठे म्हणतात, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल. हे केवळ स्मारक किंवा वाडा नसून एक ऊर्जास्थान आहे. याची अनुभूती तुम्हाला इथं आल्यावर नक्कीच भेटेल. त्यासाठी तुम्ही सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला नक्की भेट द्या. अशाच अजून ऐतिहासिक ठिकाणांची माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.